नमस्कार मित्रांनो. हे आता आपल्या शेतकऱ्याच्या शेतातून विलुप्त जाणाऱ्या जाती म्हणजे हे मुंगळे. आता तुमच्याकडे याले काय म्हणतात काय माहीत, पण आमच्याकडे याले मुंगळ्या या नावाने ओळखले जातात. पाहू शकता तुम्ही. जवळपास 4 बोटाचा आहे टेकडा जे म्हणसाल ना तुम्ही, तर इथे एवढी उंची, याच्यापेक्षा एक बोट वरी जाते. अशा प्रकारे यांनी यांचं घर तयार करायला सुरुवात चालू आहे. व यांची उंची यानं उत्तर दिशेकडं जरा जास्त ठेवली आहे. म्हणजे आता जे पण पाऊस येतील हे फक्त या भागाकडून, आणि हे भाग आहे आमचा बाळापुऱ्या. आला तर लय खतरनाक येते. समजा समोरचे जे काही पाऊस येतील, आता मोठे पावसाची काही विशेष शक्यता तर नाही, पण आता जे काही येईल 10-15 मिनटाचा ठोक येईल व ठोकून चालल्या जाईल. अशा प्रकारे आता दिवाळीपर्यंत पावसाची शक्यता कमी जास्त प्रमाणात आहे. हो, जाऊ दे. आता परत आपण या आपल्या मुंगळ्याकडे येऊ. खूप अशा विलुप्त झालेल्या जाती आहेत, पण पाहू शकता. आला घर डुबलं काय, चला भिडून जा कामाले आणि चला आणि करा तयार. अशा प्रकारे त्यांचं काम चालू आहे. करत राहा मित्रांनो. हो, हे आहे आपलं 2025 मधलं वावर. पण यंदा काय येत नाही याले पावर, कारण कसं आहे, अतिवृष्टी. जाऊ दे, आपण तरी लय थोडक्यात वाचलो मित्रांनो. पण ते पंजाब व इतर राज्याची जर का परिस्थिती पाहिली, तर आपल्याला असं वाटते की कलियुगाची सुरुवात ही झालेली आहे. आता इथून समोरच्या पिढ्याचं काय व कसं होईल हे तर देव जाणे. जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो.